महाराज भगवंताचं जर नामस्मरण जर मुखानं उच्चारलं तयान बांधे क्रोध काम, एवढंच नाही महाराज, आपल्या संसारामध्ये येणारं दुःख तो भगवान परमात्मा निवारण करतो. पण महाराज त्याचं नामस्मरण मात्र रोज केलं पाहिजे. आणि जी माणसं रोज नित्यनेम करतात ना महाराज, नित्यनियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ. काही लोक बघा नित्यनियमानं महाराज देवपूजा केल्याशिवाय अन्नाचा कण पोटामध्ये घालत नाहीत, नित्यनियम करतात. पण महाराज ज्यांचा नित्यनियम आहे त्यांच्याजवळ लक्ष्मी, आणि ज्यांचा नित्यनियमच नाही महाराज, नित्यनियमाविन अन्न महाराज लय अवघड आहे महाराज. नित्यनियम असेल तरच लक्ष्मी जवळ आहे महाराज. आणि नित्यनियमानं जर भोले बाबाची सेवा केली, भगवान परमात्म्याची सेवा केली, हनुमंतरायांची सेवा केली, कोणाचीही सेवा करा महाराज, हरिहरा नाही भेद. नका करू नाही, नका करू वाद. महाराज कसल्याच प्रकारचा वाद करू नका. तुम्हाला ज्यांची सेवा करायची त्यांची सेवा करा. भगवान परमात्मा तुमच्या घरचं काम करण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्हाला सगळ्याचे चरित्र माहिती, शांतीवर्मनाथ महाराज चरित्र माहिती, भगवंतानं काम केलं. जगद्गुरु तुकोबाराचं चरित्र माहिती, काम केलं. पण महाराज आज नवीन संतांचं चरित्र तुमच्या समोर मांडणार आहे. का? सेवा जर निष्ठ नसेल तर भगवान परमात्मा घरी येऊन काम करतो याची पावती. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे संत होऊन गेले. त्या संतांचं नाव आहे महाराज लाखा कोलाटी. बघा बर का बेडशिंगेकर, लाखा कोलाट्याचा एक नियम होता. कोणता नियम होता ऐकून जा. लाखा कोलाटी ढोल वाजवायचा आणि त्या ढोलावरती, त्या ढोलाच्या तालावरती त्यांची धर्मपत्नी, तिचं नाव कलावती, ती तारेवरती दोरीवरती नाचायची महाराज. हा खेळ यात्रेमध्ये जत्रेमध्ये व्हायचा. आणि हा खेळ यात्रेमध्ये जत्रेमध्ये झाल्यानंतर महाराज कोणी यायचं 100 रुपये टाकायचं, कोणी यायचं 500 रुपये टाकायचं, कोणी यायचं 200 रुपये टाकायचं. उत्तम महाराज बघता बघता पैशाचा ढीग गोळा व्हायचा. पण लाखा कोलाट्याने एकही रुपया घरी न आणता सगळे पैसे भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकायचे आणि आपला संसार चालवायचा. काही सेवा होती महाराज ऐकून जा. लाखा कोलाटी ढोल वाजवायचा. ढोलाच्या तालेवरती महाराज त्यांची धर्मपत्नी ताराबाई कलावती महाराज त्या तारेवरती नाचायची, दोरीवरती नाचायची. पैशाचा ढीग व्हायचा. यात्रेमध्ये जत्रेमध्ये महाराज खेळ व्हायचा. पैशाचा ढीग गोळा व्हायचा महाराज. सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे. एकही रुपया घरी आणायचा नाही, पण संसार चालवायचा. काही लोक म्हणतील महाराज ते एकही रुपया घरी आणत नव्हतं, मग संसार कस काय चालत होता? तो खात काय होता? ऐकून जा काय खात होता तो. दानपेटीमध्ये पैसे टाकल्यानंतर भगवंताच्या मंदिरामध्ये जो 2 टाइम सकाळ आणि संध्याकाळी प्रसाद भेटत होता का महाराज, तो प्रसाद सेवन करून लाखा कोलाटे जीवन जगत होता. फार दिवस खेळ चालला. लाखा कोलाटे ढोल वाजवायचा, तारेवरती दोरीवरती त्यांची पत्नी नाचायची, पैशाचा ढीग व्हायचा. एकही रुपया घरी न आणता सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे, प्रसाद सेवन करायचा आणि संसार चालवायचा. फार दिवस हा खेळ चालला. चालत राहिला. पण महाराज कर्मधर्म सवयीनं महाराज त्या लाखा कोलाट्याच्या पत्नीला दिवस गेली. आणि बघता बघता दिवस पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले महाराज. आणि लाखा कोलाट्याला सुंदर अशी चिमुकली मुलगी झाली. आणि ऐकून जा, लाखा कोलाट्याला मुलगी झाली महाराज. मुलगी झाली याचं दुःख नाही. आणि कोणत्याच बापाला मुलगी झाल्यानंतर दुःख होत नसतं आणि होतही नाही. का? तर मुलीचं बापावरती प्रेम किती असतं ते फक्त बापालाच माहिती असते. मुलगी झाली याचं दुःख नाही महाराज. त्या मायेनं मुलीचा चेहरा पाहिला आणि ती माय गत प्राण झाली. मृत्युमुखी पडली माय. एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद, दुसरीकडे पत्नी मरण पावल्याचं दुःख. महाराज करायचं काय? आता नेमकं करायचं काय? आनंद साजरा करायचा का दुःख साजरं करायचं? पण एक वाक्य बोलू का? तुम्ही संसारी की मी संसारी की? भरत तारुण्यामध्ये कोणाची पत्नी मरण पावू नये महाराज. का? किती दुःख असतं महाराज ते. भरत तारुण्यामध्ये ज्याची पत्नी मरण पावते ना महाराज, त्याच्यासारखं दुःख आणि त्याच्या एवढा जीवनामध्ये वनवास मात्र या जगामध्ये कोणालाच नसतो. फक्त पत्नी जिवंत पाहिजे. पत्नी जर जिवंत असल्यानंतर महाराज काय करते आपल्या करता? महाराज आपली सेवा करत असताना दासी म्हणून सेवा करत असते. आपल्याला जेवण घालत असताना आपली आई म्हणून जेवण घालत असते. आणि संसारामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असते, ती आपली पत्नी असते. आणि ती लाखा कोलाट्याची पत्नी मरण पावली महाराज. सेवा केल्यानंतर नेमका फायदा काय होतो ऐकून जा.
लाखा कोलाटीची पत्नी मरण पावली. बघता बघता मुलगी लहानाची मोठी झाली. 15 वर्षाची, 16 वर्षाची, 17 वर्षाची ती मुलगी झाली. आणि लाखा कोलाट्यानं त्या मुलीला दोरीवरती तारेवरती नाचायला शिकवलं. बघा बरं का, दोरीवरती तारेवरती त्या लाखा कोलाट्यानं त्या मुलीला नाचायला शिकवलं. नाचायला शिकवल्यानंतर महाराज पुन्हा लाखा कोलाट्याचा खेळ पुन्हा चालू झाला. दुःखाचा डोंगर सरला आणि खेळ चालू झाला. लाखा कोलाटी स्वतः ढोल वाजवायचा. दोरीवरती त्यांची मुलगी, तिचं नाव चंद्रा, ती चंद्रा महाराज त्या दोरीवरती नाचायची. पुन्हा पैशासाठी गोळा व्हायचा. सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे, प्रसाद सेवन करायचा आणि पुन्हा लाखा कोलाटी जीवन जगायला लागला. फार दिवस हा खेळ चालला. पण महाराज घोटाळा असा झाला, एक दिवस खेळ करत असताना त्या राजाचा राजकुमार तो खेळ पाहण्याकरता आला. आणि आल्यानंतर महाराज त्या राजकुमाराने त्या मुलीला पाहिलं. बरं, तारुण्यामध्ये आलेली 17, 18, 19 वर्षाची मुलगी, लाखा कोलाट्याची मुलगी महाराज त्या राजकुमारानं पाहिली. आणि तो राजकुमार त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडला. बघा बरं का, मुलीच्या प्रेमामध्ये पडला राजकुमार महाराज. खेळ संपला, पैसे सगळे दानपेटीमध्ये टाकले, प्रसाद सेवन करा. आणि बाप आणि मुलगी घरी आली. चंद्र आणि लाखा कोलाटी घरी आले. आणि मुलीने सांगितलं, बाबा आज खेळ पाहण्याकरता कोण आलं होतं तुम्हाला माहिती का? बापानं सांगितलं, मुली अगं रोज हजारो माणसं येतात जातात, लक्ष कोणावरती ठेवायचं नाही बाबा. हजारो येत असतील जात असतील, त्यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. पण आज विशेष व्यक्ती खेळ पाहण्याकरता आली होती. बापाने विचारलं, मुली विशेष व्यक्ती खेळ पाहण्याकरता कोण? अहो राजाचा राजकुमार खेळ पाहण्याकरता आला होता. बापानं सांगितलं, मग आला असेल, खेळ पाहिला असेल, पैसे टाकले असतील आणि गेला असेल. नाही बाबा, खेळ पाहण्याकरता आला याच्यामध्ये नवल नाही. त्या राजकुमाराने मला लग्नाचं मागणं घातलंय. लग्नाचं मागणं घातलंय असा शब्द ऐकल्याबरोबर लाखा कोलाटी सावध झाला. लाखा कोलाटाच्या टच दिसणं डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सांगितलं, मुली राजकुमारानं तुला लग्नाचं मागणं घातलं? हो बाबा, मला मागणं घातलं राजकुमारानं. बाबा ऐका ना बाबा, मी आता राजकुमारासोबत निघून जाते, संसार करते. आता तुम्हाला ढोल वाजवण्याची गरज नाही, यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ करण्याची गरज नाही. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढं तो राजकुमार देईल तुम्हाला. आता तुम्ही पैसे कमवण्याच्या भानगडीत पडायचं. महाराज बापाच्या डोळ्यातले पाणी थांबाना. बापानं सांगितलं, हे मुली अगं पैशाचा आमिष कोणाला दाखवते? आयुष्यभर त्या भगवंताची सेवा केली, एवढे पैसे कमवले, एकही रुपया घरी न आणता सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकले आणि पैशाचा आमिष तू मला दाखवते? बापानं सांगितलं, मुली ऐक, जाऊ नको तू, राजकुमारासोबत जाऊ नको. मुलीनं ऐकलं नाही महाराज. मुलीने सांगितलं, बाबा मला जाऊ द्या. बापानं सांगितलं, मुली ऐक, बापाच्या अंतःकरणाची तळमळ समजून घे, जाऊ नको. तो राजकुमार तुझ्यावरती प्रेम करत नाही, तुझ्या सौंदर्यावरती प्रेम करतोय. जोपर्यंत तुझं सौंदर्य चांगले तोपर्यंत प्रेम करल. आणि तुझं सौंदर्य एकदा का खराब झालं का तोच राजकुमार धक्क्या बुक्क्या मारून तुला त्या राजवाड्याच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मुली बापाच्या अंतःकरणाची तळमळ समजून घे, तो राजकुमारासोबत जाऊ नको. मुलीने विचार केला नाही महाराज, बापाचा विचार केला नाही आणि मुलगी राजकुमारासोबत निघून गेली. लाखा कोलाटाच्या जीवनामध्ये परत दुःखाचा डोंगर कोसळला महाराज. आता मात्र खेळ पूर्णपणे बंद पडला. लाखा कोलाटाच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला, खेळ बंद पडला महाराज. लाखा कोलाटाने ढोल घेतला महाराज आणि भिंतीला अडकवला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं महाराज, खेळ होत नाही, पैसे दानपेटीमध्ये जात नाही, प्रसादही सेवन करत नाही. 5 दिवस झाले लाखा कोलाटाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आता करायचं काय? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने दखल घेतली. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने विचार केला, 5 दिवस झालं माझा भक्त उपाशी. आता जर मी त्याला जेवण नाही चारलं, जेवण नाही घातलं तर माझा भक्त जगत नाही. महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने विटेवरनं धार दिसणं विटेवरनं उडी मारली, पुजाऱ्याचं रूप धारण केलं, प्रसाद पात्र हातामध्ये घेतलं आणि लाखा कोलाटाच्या घरी आलं. कोण? जगाचा मालक. दरवाजा वाजवला. महाराज दार उघडा. दार उघडलं गेलं महाराज. दार उघडल्यानंतर महाराज पाहिलं तर पुजारी प्रसाद पात्र घेऊन आले. पुजाऱ्यानं सांगितलं, महाराज 5 दिवस झालं तुम्ही प्रसाद पात्र सेवन करण्याकरता तुम्ही मंदिरामध्ये आला नाहीत, प्रसाद सेवन करण्याकरता तुम्ही मंदिरामध्ये आला नाहीत. 5 दिवस झालं तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. एक विनंती माझी तुम्हाला, 5 दिवस झालं तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही ना, मी स्वतः पुजारी प्रसाद पात्र घेऊन आलोय, तुम्ही 2 घास खाऊन घ्या. लाखा कोलाटी होता महाराज, तो सेवा करत होता. लाखा कोलाट्याने सांगितलं, पुजारी काका
तुम्ही आणलेलं प्रसाद पात्र सेवन करण्याचा अधिकार माझा नाही. पुजाऱ्यानं सांगितलं महाराज मी प्रसाद पात्र घेऊन आलोय मी स्वतः, आणि तुम्ही म्हणता अधिकार नाही. कशामुळे अधिकार नाही तुमचा? लाखा कोरट्याने सांगितलं काका ऐका, मी यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ करायचो, पैसे गोळा व्हायचे, सगळे पैसे मी दानपेटीमध्ये टाकायचो आणि मग प्रसाद पात्र सेवन करायचो. आता पैसे गोळा होत नाही, खेळ होत नाही, पैसे दानपेटीमध्ये जात नाही, त्याच्यामुळे प्रसाद सेवन करू शकत नाही. महाराज स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने पुजाऱ्याच्या रूपामध्ये प्रसाद पात्र आणलं होतं. लाखा कोरड्यानं प्रसाद पात्र सेवन केलं नाही महाराज. पुजाऱ्याने ते प्रसाद पात्र घेतलं, माघारी आले. जगाचा मलक रुक्मिणी आई साहेबापाशी गेला आणि ढसा ढसा रडायला लागला. सांगितलं ए रुक्मिणी, ए रुक्मिणी, माझा भक्त जिवंत राहावा असं जर तुला वाटत असेल तर तुला लाखा कोरट्याच्या मुलीचं रूप धारण करावं लागेल, जावं लागेल, सांगावं लागेल बाबा फार मोठी चूक झाली, एवढी बार गुन्हा पदरामध्ये घ्या, परत अशी चूक करणार नाही. महाराज जगाच्या मालकीनीपाशी भगवान स्वतः भगवान परमात्मा ढसा ढसा रडतोय आणि जगाच्या मालकीने भगवंताच्या सांगण्यावरून मुलीचं रूप धारण केलं. महाराज प्रसाद पात्र हातामध्ये घेतलं, लाखा कोलाट्याच्या मुलीच्या रूपामध्ये जगाची मालकीन घरी आली. दरवाजा वाजवला, बाबा दरवाजा उघडा. आवाज ओळखीचा वाटला, बापानं दरवाजा उघडला. महाराज पाहिलं तर कोण आहे? मुलगी. मुलीनं बापाला पाहिलं, बापानं मुलीला पाहिलं. महाराज अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, कळवळ निर्माण झाला महाराज. आणि मुलीनं बापाला मिठी मारली, बापाने मुलीला मिठी मारली आणि मुलीला सांगितलं बाबा लहानपणी माझी आई मरण पावली तर तुम्ही स्वतः माझी आई झालात, लहानाचं मोठं तुम्ही केलं, भरण पोषण तुम्ही केलं, पण तुमचीच विचारपूस न करता मी राजकुमारासोबत निघून गेले, एवढी बार गुन्हा पदरामध्ये घ्या, लई मोठी चूक झाली माझ्याकडून. महाराज बापाचं अंतःकरण आहे. महाराज मुलीला माफ केलं आणि मुलीने सांगितलं बाबा बाबा फक्त 2 घास खाऊन घ्या. महाराज जगाच्या मालकीनं मुलीच्या रूपामध्ये भगवंता जगाच्या मालकीनं लाखा कोलाट्याला स्वतःच्या हातानं घास भरवला, स्वतःच्या हातानं घास भरवला. महाराज पोटभर जेवण झालं महाराज. आणि लाखा कोलाट्यानं सांगितलं हे मुली माझी फक्त एक अपेक्षा आहे, माझी एकच इच्छा आहे, तू लग्न केलं, तू संसार करायला चालू झाली, संसार तिकडं तो संसार थाटामध्ये मांडला, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, पण माझी एक इच्छा आहे, तू जोपर्यंत माझ्यापाशी आहेस ना तोपर्यंत फक्त तू माझा खेळ चालू कर, मला ढोल वाजवायची संधी दे आणि तू दोरीवरती नाच. आता इमानदारानं सांगा गड्या, ती ओरिजिनल मुलगी होती का दोरीवरती नाचायला? आता दोरीवरती नाच म्हणल्यावर मला ती जगाच्या मालकानं ऐकलं, माझी बायको जगाची मालकी दोरीवरती नाचणार, पण ती बी कुठं? यात्रेमध्ये, जत्रेमध्ये दोरीवरती नाचणार म्हणल्यानंतर मला जगाच्या मालकानं धाड दशने विटेवर उडी मारली आणि एका गड्याचं रूप धारण केलं, कान्होबा नावाच्या गड्याचं रूप धारण केलं आणि घरी आलेल्या महाराजांना सांगितलं महाराज तुमच्या घरी काय काम आहे का? काम. लाखा कोलाट्याने सांगितलं माझ्या घरी लई काम आहे रे, पण तुला काय काम येते ही सांग. कोण आले बघा बरं का रूपामध्ये. लाखा कोलाट्याने सांगितलं माझ्या घरी लई काम आहे, पण तुला काय काम येते ते सांग. कान्होबाने सांगितलं महाराज तुम्ही कोणतं बी काम सांगा, ते काम ह्या पट्ट्याला जमतं. तो काय कान्होबा होता काय, जगाचा मालक होता महाराज. त्या लाखा कोलाट्याच्या डोक्यामध्ये एकच विचार, ढोल वाजवायचा. त्याने सांगितलं कान्होबा तुला ढोल वाजवा येतो का? ते म्हणला मला ढोल लय जणाचा वाजेल राव. म्हणला मी ढोल तेव्हापासून ढोलच वाजत आलोय आतापर्यंत, लय जणाचा वाजेला आणि ते लय सोपं वाजवायचं. लाखा कोलाट्याने सांगितलं तुम्हाला ढोल वाजवा येतो? हा म्हणला मला ढोल वाजवा येतो. बरं 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 जाऊन दे, आता काम तुझं फायनल झाले, पण तू पगार काय घ्यायची ना? आता घरी कामाला ठेवायचं म्हणलं पगार तर पाहिजे ना. त्याने सांगितलं महाराज काहीच नको मला, पगार 1 रुपया नको, फक्त मला 2 टाइम जेवण द्या, मला तेवढच पगार लई झाला. लाखा कोलाटी म्हणला आता जमलं गड्या, आता गडी कामाला भेटला, पण कसा? फुकट पगारी. महाराज कामाला ठेवला लाखा कोलाटीनं. कुणाला? कान्होबाला, जगाच्या मालकाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने लाखा कोलाट्याचा ढोल गळ्यामध्ये घातला, यात्रेमध्ये आले आणि यात्रेमध्ये दोरीवरती नाचायला लागली. कोण कोण नाचायला लागली दोरीवरती? जगाची मालकीन. जगाच्या मालकाने गळ्यामध्ये ढोल घातला महाराज आणि जगाची मालकीन दोरीवरती नाचायला लागली. आणि याचं वर्णन माझ्या ग्रंथामध्ये आलं. आली कोलाटीन खेळाया सगुण गुण माया, सगुण गुण माया,
आली कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया वा वा चाल कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया जगाच्या मालकानं ढोल गळ्यामध्ये घातला महाराज आणि जगाची मालकीन दोरीवरती नाचायला लागली. यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ चालू झाला. जगाच्या मालकानं ढोल गळ्यामध्ये घातला तारेवरती नाचायला लागली. जगाची मालकीन आली कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया. बस खेळ चालू झाला. लाखा करोडाच्या जीवनामध्ये पण आनंदाचं वातावरण निर्माण झालं महाराज. पण कर्म धर्म स्वभावानं हा खेळ फार दिवस टिकला नाही का महाराज. हा खेळ करत असताना चालू असताना लाख करोडाच्या जीवनामध्ये आनंदाचं वातावरण झालं हो. पण घोटाळा असा झाला जी ओरिजिनल मुलगी पळून गेलती का तिला तिच्या बापाची आठवण झाली. तिच्या डोक्यामध्ये विचार आला आपली आई लहानपणी मरण पावली. आपल्याला कळतही नव्हतं तेव्हा आपली आई मरण पावली. आई मरण पावल्यानंतर बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं. आपला बापच आपली आई झाला आणि आपण ह्या राजकुमाराच्या नादात बापाची विचारपूस न करता इकडे निघून आले. बापाची तळमळ तिच्या लक्षामध्ये आली आणि महाराज मुलीनं राजवाडा सोडला आणि निघाली धावत पळत निघाली महाराज. आणि गावाच्या इशेतून ओरिजिनल मुलगी येताना पाहिली डुप्लिकेट मुलीने. बीडशिंगेकर ओरिजिनल मुलगी आल्यावर डुप्लिकेट मुलगी थांबली असेल काय. जगाची मालकी 3 मिनिटात तर काय दिसलीच नाही. दरवाजा वाजवला. हिनं बापाला पाहिलं बापाने हिला पाहिलं पण पहिल्यांदा जे प्रेम होतं ते प्रेम नव्हतं का. आता रोजच घरी या. तिनं कडकडून मिठी मारली आणि सांगितलं बाबा लईच मोठी चूक झाली एवढी वार गुन्हा पत्रामध्ये घ्या परत अशी चूक करणार नाही. बापानं सांगितलं मुली तुला नेमकं झालंय काय. 8 दिवसाला येतील 3 दिवसाला येऊन मिठी मारतीन माफी मागशील सारखं सारखंच काय लावले. ती म्हणली बाबा 8 दिवसाला 3 दिवसाला मिठी मारतीन माफी मागती. अहो मी राजकुमारासोबत तिकडे संसार करते इकडे कशाला आली मी. बापानं सांगितलं ग बस 8 दिवसापूर्वी चालते इतकं इसर बोला नाही झालो म्हटलं मी अजून. तर मुलीच्या लक्षामध्ये घोटाळा काय झालाय. मुलीनं सांगितलं बाबा ज्या भगवान पंढरीशे पांडुरंग परमात्म्याची आयुष्यभर सेवा केली ना त्या भगवंताची शपथ घेऊन सांगते मी इकडे आले नाही मी राजकुमारासोबत संसार करत होती. लाखा करोडाच्या मनामध्ये विचार आला डोक्यामध्ये लक्क प्रकाश पडला माझी ओरिजिनल मुलगी जर राजकुमारासोबत होती तर मला घास भरवणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती जगाची मालकीण होती. डोक्यामध्ये लक्क प्रकाश पडला आणि लक्षात आलं लाखा करोडाच्या माझ्या घरी गडाच्या रूपामध्ये येणारा ढोल वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो जगाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांड रुक्मिणी प्राण संजीवन आधार असा असणारा भगवान पंढरीशे पांडुरंग परमात्मा होता. आणि तिथून लाखा करोडानं जी हाक मारली सांगितलं देवा माझ्या घरी तुम्ही ढोल वाजवण्याचं काम केलं जगाच्या मालकीने दोरीवरती तारेवरती नाचायचं काम केलं. ही मी निष्काम पद्धतीने सेवा केल्याची पावती मला आज भेटली. म्हणून सांगतो सेवा करत असताना निष्काम पद्धतीने करा विठ्ठल. शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे गेला म्हटलं महाराज त्या भगवंताचं नामस्मरण आम्ही रोज करू नित्य नियमानं करू. पण भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्यांचं हृदयामध्ये चित्त त्यांचं हृदयामध्ये जर शरण आपल्या हृदयामध्ये जर साठवलं तर होणारा फायदा शांती ब्रह्मनाथ महाराजांना सांगितलं 3 मुक्त्या तुम्हाला प्राप्त होऊन जातील. कोणत्या कोणत्या. ज्या ज्या वेळेला आपल्या धर्माला ग्लानी येते धर्मावरती एखादा वेळ येते त्यावेळेला इमानदारीने सांगतो गड्या जातपात सगळी बाजूला ठेवायची आणि हिंदू म्हणून एकत्र यायची ही काळाची गरज आहे. कारण धर्माचं वाटोळ जर कुणी केलं असं ना आपल्या धर्माचं आपल्याच लोकांनी केले
धर्म टिकवायचं एवढं सोपं समजू नका आता. का तर आपल्याच धर्मातली लोक, आपलीच लोक आपल्या धर्माला घातक येतो. तुम्ही आजपर्यंत, माफी मागून सांगतो, तुम्ही आजपर्यंत कधी मस्जिदीवरती गाणं ऐकलं का? हिंदी गाणं, मराठी गाणं, इंग्लिश गाणं, काय डीजेचं गाणं ऐकलं तुम्ही आजपर्यंत? कवाच नाहीत ऐकणार. का? त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे. त्यांचा धर्म जर त्यांना प्रिय असेल, बेडसिंगेकर, आपला धर्म सुद्धा आपल्याला प्रियच असला पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि धर्म टिकवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. धर्म टिकवण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांनी केलं. आणि तेच काम तुम्हाला आम्हाला करायचे. धर्माच्या नावावरती जगायचं, धर्माच्या मार्गावरती चालायचं. का? आणि जाता जाता एक विनंती तुम्हाला सर्वांना अशी, की आपल्या मुलाबाळांना धर्म म्हणजे काय हे शिकवा. हिंदू धर्म काय, सनातन, सगळ्यात मोठा धर्म फक्त आपला धर्म आहे गड्या. आपला, फक्त आपल्या धर्मातली लोक झोपल्यात, फक्त हे विषय. आपल्या लोकांना, आपल्या मुलाबाळांना तुम्ही धर्माचं शिक्षण द्या. आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या मुलाबाळांना धर्माचं शिक्षण देत ना, तोपर्यंत त्यांना धर्म कळत नाही. आता कलियुगामध्ये असे काही लोक आहेत महाराज, असे काही मुलं शिकणारे आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सुद्धा माहिती नाही अजून. आता ह्या जगामध्ये, ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्यांच्या नावावरती आपण जगतो, त्यांचं नाव जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही पाकिस्तानात जन्म घेतलेला चांगला होता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहित नसून आहे का? धर्माची शिकवण द्या. आपल्या मुलाला बी शिकवा धर्म म्हणजे काय, आणि मुलीला बी शिकवा धर्म म्हणजे काय. आणि तुम्ही मुला बाळांना जर धर्माची शिकवण दिली, आणि आता घोटाळा असा झालाय महाराज, धर्माची शिकवण न दिल्यामुळे महाराज, मुलगी शिकली प्रगती झाली, फक्त लोक म्हणायला लागली मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकू नका ह्या मताचा मी नाही. शिकवलीच पाहिजे. मला बहिणे, तुम्हाला मुलगी, तुम्हाला बहिणे, शिकवली पाहिजे. तिला स्वतःच्या पाया उभी केली पाहिजे, पण महाराज तिला धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. मुलगी शिकली प्रगती झाली महाराज, ती स्वतःच्या पायावरती उभा राहिली, पण धर्माचं शिक्षण नसल्यामुळं वृंदावन महाराज तर ती लव जिहाद सारख्या प्रकरणामध्ये गुंतायला लागली. 15 दिवस 20 दिवस तिचा संसार सुरळीत करायला लागली. आणि 20 आणि 25 दिवसामध्ये, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्याच माझ्या बहिणीचे, त्याच तुमच्या मुलीचे 35 आणि 55 तुकडे फ्रीज मध्ये मिळायला लागले, फक्त धर्माची शिकवण न दिल्यामुळं. हे लय लांबचं सांगतोय असं नाही उत्तम महाराज, लई जवळचं सांगतोय. शेजाऱ्याचा बांध पेटल्यानंतर आपलं रान पेटणार नाही कशावनं? शेजाऱ्याचं वाटोळ झालं म्हणलं आपण सावधान, हे आपलं काम आहे. आणि धर्माची शिकवण द्या. छत्रपती शिवाजी महाराजांवरती महाराज जसं जिजाऊ साहेबांनी संस्कार लावले ना महाराज, तसे संस्कार तुम्ही, आम्ही आपल्या मुलाबाळांना केले पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न मिळालं ती उगच नाही. जिजाऊ साहेबांचे उपकार आहेत. जिजाऊ साहेबांचे, कारण रत्न मिळालं फक्त जिजाऊ साहेबांमुळे. आता प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, पण जिजाऊ तर राहिली पाहिजे की. पण जिजाऊ साहेबांचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. माझी जाऊने विकू द्या, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आनंदाने नांदत होती प्रजा प्रजा. म्हणून म्हणत होत त्यांना जनता राजा. आनंदाने नांदत होती प्रजा प्रजा. म्हणून म्हणत होत त्यांना जनता राजा. माझी जाऊने दिया हमें, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माते की. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न मिळालं ती उगाच नाही. जिजाऊ साहेबांचे उपकार आहेत. आणि जिजाऊ साहेबांनी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते ना, त्यावेळेलाच महाराज रामायण महाभारत कथा
काव्य तेव्हा सांगायला सुरुवात केली होती. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जसे जसे मोठे होत गेले ना महाराज, तसे तसे संस्कार त्यांना चांगले लाभले. आणि संस्कार चांगले लाभल्यानंतर महाराज 18 पगड जाती एकत्र केल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. काय ताकद होती महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना जातपात कधी पाहिली नाही. आणि माझा वारकरी संप्रदाय सुद्धा जातपात कधी पाहत नाही. का? त्याला कारण आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद बघा. महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे रुबाब चालत नव्हता 7.5 मावळा लढायला जाताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा. कारण त्या मावळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. ही ताकद आहे महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाच्या भूमीला लागलं त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं इथं. धर्मासाठी महाराज जीव गेला तरी चालेल पण धर्म बदलता कामा नाही. धर्मासाठी फक्त माझ्या राजानं महाराज छत्रपती संभाजी राजानं जीव दिला जीव, पण धर्म बदलला नाही. ओपन चॅलेंज होतं. ओपन फक्त धर्म बदला, तुम्हीच राज्य करा, फक्त काय करा धर्म बदला. पण नाही महाराज, अजिबात नाही. आणि खरं सांगू का, ज्या मावळ्यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं ना महाराज, ती तलवार कशी होती तुम्हाला सांगू का एका मिनिटामध्ये. थोडा विकूया कशी होती तलवार माझ्या राजाची, ऐका. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. एकदा टाळी वाजवा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं महाराज, ती तलवार कशी होती. फिरली ना कधी ती माघारी, धर्मरक्षणासाठी सणासज्ज भवानी झाली. दुश्मनाच्या रक्ताने ती नाली. चमके शिवबाची तलवार, 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 चमके शिवबाची तलवार. आता जमलं. आता 4 वाजेपर्यंत तुमचं चलू द्या, आम्ही तर चहा घेऊन येतो चेअरमन साहेब. असं गिळीगिळी वातावरण असल्यानंतर महाराज काय अडचण नाही. आता प्रत्येकाला वाटतं बा महाराजांनी थांबायला पाहिजे, पण नाही, 5:30 पर्यंत काय अडचण नाही. वर्षातून महाशिवरात्र एकदाच आहे. आता काय अडचण आहे का? नाही, पण टेन्शन घेऊ नका, त्याच्यातच करतो. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना जसं संस्कार लावले ना महाराज, तसे तुम्ही आम्ही आपल्या मुलाबाळांना संस्कार द्या. पवित्र तुळशीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घाला. काय ताकद आहे महाराज या माळेमध्ये. महाराज ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का, त्या माळेची ताकद फक्त त्यालाच माहिती. वारकऱ्याची ताकद काय महाराज, फक्त पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, धोतर घाला, शर्ट घाला, मस्तपैकी टोपी घाला, ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की संध्याकाळी गुलाबजामुन. आपण सेवा तशी पाहिजे गड्या. पण आता महिला मंडळ तुमच्या बाजूने 1 मिनिट बोलतो मी. आता माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये सोने, पण इमानदारीने उत्तर द्यायचं गड्या. ह्या पवित्र तुळशीच्या माळेमध्ये जास्त ताकद आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्यामध्ये? महिला मंडळ मोठ्याने बोलायचं इमानदारीनं.
माळेमध्ये जास्त चर्मचं. आता एक काम करा, माझ्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये घ्या आणि तुमच्या गळ्यातलं सोनं. मावशी खाली बसा, खाली बसा, खाली बसा. नका नका, माग नका बघू, माग नका बघू. नाही कोणी येणार इकडे घ्यायला. तुम्ही लगे माग बघत आहे. सोनं आहे महाराज, ती सोनं. आणि सोन्यासाठी किती, तुम्हाला खरं सांगू का, ह्यांना जेवढं सोनं आवडतं का तेवढं काहीच आवडत नाही. बरोबर आहे ना? पटलं ना? पटलं बरोबर म्हणतात मला. खाली बसल्या बसल्या अहो सत्य परिस्थिती आहे महाराज. नवऱ्याच्या अंगावर 1 तोळा नसू द्या, 1 ग्रॅम सुद्धा नसू द्या, पण बायकोला सोनं लागते, पाहिजेच. अलंकार आहे, आवडतं महाराज त्यांना. किती सोनं आवडतं एका मिनिटामध्ये सांगतो. एकाच्या संसाराला 5 वर्ष पूर्ण झाले. बघा बरं का उत्तम महाराज, एकाच्या संसाराला 5 वर्ष पूर्ण झाले, पण कर्मधर्म सगळं घोटाळा असा झाला, त्याची हितली केस गेली. टक्कल पडला. सोप्या भाषेमध्ये हे त्याची हॅपी पडायचा ना, तर टक्कल पडला. आज मला वाटतं कॅमेरामॅन ते तसंच चालतं वाटतं. महाराज टक्कल पडला, ती डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब अहो ती लग्न झालं मस्त हॅपी पाडायचं राव, आता ती टक्कलच पडला, काय करावं लागेल? डॉक्टर म्हणला, लई सोपं आहे, लई सोपं. काय करावं लागेल? काय नाही, 2.5 लाख रुपये दे, केस बसून देतो म्हणला मी. तेव्हा म्हणला, थांबा मी माझ्या बायकोला विचारतो म्हणला. 2.5 लाख आहे ती गेला, बायको बसेल म्हणला. होय ग, अरे ते डॉक्टर म्हणतोय मस्त हॅपी पडन, पण 2.5 लाख लागते. ती म्हणली, 2.5 लाख? तुम्ही एक काम करा, 2.5 लाखाचा मला राणी हार करा, मी तुमच्या टाकल्यासोबत बी नांदते. म्हणजे माझी काय अडचण नाही, फक्त काय करा, सोनं करा बुवा, सोनं. आणि खरं सांग का, ह्यांच्या हातामध्ये जी ताकद आहे ना, आपल्या घराचं गोकुळ करायचं का आपल्या घराचा सत्यानाश करायचं, कोणाच्या हातामध्ये ताकद आहे? हा लय इन करायला चांगला अनुभव दिसतोय जरा. कोणाच्या हातामध्ये महाराज? ह्यांच्या. गोकुळ करायचं ह्यांच्या हातामध्ये, सत्यानाश करायचं बी ह्यांच्या हातामध्ये. फक्त ह्यांचं वर्णन करायचे का तुम्ही सुखी होता. काय उत्तम महाराज, प्रदीप दादा काय करायचं? फक्त काय करी, ह्यांचं फक्त वर्णन करायचं. एक गडी उभ्या आयुष्यात का वर्णन केलं नाही. त्यांनी कर्जत करायचं कीर्तन ऐकलं, कीर्तन ऐकलं, घरी गेला भाऊ, काय फक्त वर्णन करायचं. घरी गेला, गडी बसला जेवायला. गडी जेवाय बसला, पहिला घास खाला वृंदावन महाराज. पहिला घास खाला की म्हणला, अयो काय 1 नंबर भाजी बनलीस म्हणला. तो डोक्यात पीठ बघत काय करायचं, वर्णन करायचं. दुसरा घास खाला की म्हणला, अयो काय भाजीला चवय, असली भाजी मी कवाच खाली नाही. बायकोने केला का बोट मोडाय सुरू लगेच. तिसरा घास खाला चेअरमन साहेब, तिसरा घास खाला ते म्हणलं, अयो हॉटेल मधल्यापेक्षा भारी चव लागती. तिनं ती परत स्वयंपाक करता करता परत उचलली आणि दणकने खाली आदळली. म्हणली, हा 15 वर्ष झालं लग्नाला, अजून का माझ्या भाजीचं कौतुक केलं नाही. आजच शेजारने कोण भाजी आणली तर कसं कौतुक चाललंय. कौतुक करीत असताना तुम्ही जरा पुढचा अंदाज घ्या. जगदंबाने कोणत्या विचारात आहे ती बघा. जगदंबा जर रुद्र अवतारात असेल ना, थोडं शांत घ्या. आणि तुम्हाला बी सांगतो गड्या, तुम्हाला बी सुखी व्हायचं असेल ना, फक्त ह्यांना गोड बोला, तुमचा संसार सुखाचा. आणि तुम्ही संसार करत असताना तुम्ही तुमच्या आई साहेबाचं ऐकायचं कमी करायचं जरा. सगळं तिकडचं ऐकायचं नाही, हिकडच्या कमी तिकडं सांगायचं नाही, तिकडच्या कमी हिकडं सांगायचं नाही. तुम्ही आनंदात, हा सासू सासू, हा ह्यांना गोड बोलायचं. तुम्हाला समजा तिकडं जाण्याकरता भाऊबीजीला जायचे, तुम्हाला तिकडं भावाला भेटायला जायचे, इमानदारीने सांगतो करा, फक्त ह्यांना गोड बोलायचं आणि ह्यांचा अंदाज घ्यायचा. फक्त गडी कामावून आला का लगेच तांब भरून हातात द्यायचा, भाऊ या बसा, कामावून आलात, कटाळलात तुम्ही, तुम्हाला पर्याय ट्राय कराय काय अडचण आहे. तुम्हाला संसार सुखी करायचा म्हणजे ट्राय कराय काय अडचण आहे. कामावून आला की फक्त तांब भरून द्यायचा, भाऊ गार नुसता. मस्त तवर पाणी पिऊन झाले की म्हणा तुम्ही फ्रेश व्हान खुर्ची बसा.
गडी फ्रेश होऊन खुर्चीवर बसले, काहीच करायला नाही, फक्त कडक दुधाचा चहा. बस कडक दुधाचा चहा केला हिनं करी बरं का. कडक दुधाचा चहा केला, ह्यो गडी खुर्चीवर टेकला, चहा दिला की फक्त त्यानं एक गोट चहाचा घेऊस तर फक्त तुम्ही पदराला पिळ हाणायचं घेतल्या, फक्त म्हणायचं होय मग मी काय म्हणते. हा ते म्हणतो, हा अरे बोल ना बोल ना, काय म्हणते तू. काहीच नाही, फक्त म्हणायचं तिकडं 2-3 दिवस जायचं होतं, आईला भेटायचं होतं, वडिलाला भेटायचं होतं, भावाला भेटायचं होतं. ती म्हणतो 2-3 दिवस काय 8 दिवस जा ना. कशामुळं? चहामुळं. घरातलं वातावरण निर्माण केलं. तसं तुम्ही घरातलं वातावरण नाही, चहा नाही, पाणी नाही, तुम्ही स्वयंपाक करताय खोलीमध्ये, शेवगडी कामावून आलाय आणि तुम्ही तिकडूनच म्हणायचं ते आमचा तिकडचा फोन, जाऊ का तिकडे 2-4 दिवस. ते म्हणतो तू तिकडे गेला, इकडे स्वयंपाक काय तुझं का. रिकाम्या जागा तुम्ही भरा. वातावरण निर्मिती करावं लागते रे. संसार येतो, संसार आजपर्यंत कोणाचा सफल झाला, आजने केला, पंजाने केला, पण कोणाचा सफल. टेक्निक असते महाराज. रावणानं एवढ्या बायका सांभाळल्या, टेक्निक होतं गड्याला. आता एकच ती पकवायला दिसतंय ना. नाहीच म्हणतोय बोडा, नकोच म्हणतोय. ज्याचं लग्न झालंय त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, आणि ज्याचं झालंय त्याला वाटतं उगच झालं उगच झालं. अजून 10-15 वर्ष थांबला. तुमचं कसं वृंदावन महाराज नाही लय जावगड इकडे ह्या वृंदावन महाराजाचं. महागांना पुढून फुपटा उड राडा झाला सगळा वृंदावन महाराजाचा. असू द्या, फैन संप्रदायाची ताकद आहे, होऊन जाते. संसारी असावी, आसुनी नसावी, आणि भजन करावी वेळोवेळा किंवा एक वेळा. भजन करायचे, चांगलं करायचं, संसार करायचा, चांगला करायचा, परमार्थ करायचा, चांगला करायचा. जगद्गुरु तुकोबराने संसार केला, जगद्गुरु तुकोबराने परमार्थ केला. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार केला, परमार्थ केला, पण महाराज आनंदामध्ये केला. संसारी असावे किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची, ही ताकद संसारामध्ये. आणि खऱ्या अर्थानं तुमचा सफल संसार व्हावा जर वाटत असेल ना महाराज, फक्त तुमच्या दोघांमध्ये एक विचार ठेवा, तुमच्या दोघांच्या विचारामध्ये तिसऱ्या माणसाला घुसू देऊ नका. तुमचा संसार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना, संसार करत असताना एक वाक्य कायम कीर्तनामध्ये सांगत असतो मी, आणि जाता जाता कीर्तनामध्ये घेऊन जा. पहिली गोष्ट, आपल्या मुलाबाळांना धर्माचे शिक्षण द्या, आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तिसरी गोष्ट, त्यांना संस्कार चांगले लावा. वाटतं बा प्रत्येकाला म्हातारपण चांगलं जावं, म्हातारपण चांगलं जावं वाटत असेल ना, शिक्षण द्या, संस्कार चांगले द्या. कारण या जगामध्ये कलियुगामध्ये अशी माणसं मी काही पाहिली महाराज, आयुष्यभर मुलांसाठी, संतांसाठी, पोरांसाठी कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवली, पण शेवटच्या टायमीला मला संस्कार न लावता शेवटच्या टायमीला सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावावरती केली. मुलांना दुसऱ्या आठवड्यातच आई आणि वडील डायरेक्ट वृद्धाश्रमामध्ये टाकली. कशामुळं? संस्कार न लावल्यामुळं. आणि वृद्धाश्रमामध्ये जर तुम्ही कधी गेलात, तिथं जाऊन फक्त त्यांना विचारा, तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते, तुमचा मुलगा काय करतो. प्रत्येक जण म्हणेल माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा मोठ्या पोस्टवर आहे, प्रत्येक जण म्हणेल. पण महाराज, एकही वृद्धाश्रमामध्ये असलेलं जोडपं असं म्हणणार नाही की माझा मुलगा शेतकरी आणि माझा मुलगा कीर्तनकरी, असं म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. का तर ती माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. शेतकऱ्याची आई वडील आश्रमात नाहीत आणि वारकऱ्याची बी नाही. आणि तुम्ही जर आपल्या मुलाबाळांना संस्कार दिले, पवित्र तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली, चर्मन साहेब, किंवा आयुष्यामध्ये 50 लाखाची गाडी गेली मी सांगू शकत नाही, 60 लाखाची गाडी घेईल, 70 लाखाचा बंगला बदल, 80 लाखाची 1 कोटीची जागा घेईल, तो आयुष्यामध्ये डेव्हलपमेंट करील, पैसे कमीन, मला काही माहिती नाही, मी या नारदाची गादी सांगू शकत नाही. पण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबरायाचे आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार जर त्याला लागले, तर तो म्हातारपणामध्ये तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही, ही गॅरंटी मी नारदाच्या गादी दिल्याशिवाय राहणार नाही.
संस्कार लय महत्वाचे आहेत महाराज. का तर आता वाटण्या झाल्या, डायरेक्ट वाटण्या. आई एकाकडं, बाप एकाकडं. एकाची आई मरण पावली महाराज, एकाची आई मरण पावल्यानंतर फक्त बाप जिवंत होता. बापाच्या वाटण्या झाल्या. नेमकं बापाला सांभाळायचं कसं, महिना ठरला महाराज. जानेवारी ह्याच्याकडे, फेब्रुवारी त्याच्याकडे ठरलं महाराज. पण जानेवारी मध्ये 31 दिवस आणि फेब्रुवारी मध्ये 28 दिवस. 2 दिवसाचं करायचं काय, 2 दिवसाच करायचं काय, बापाची वाटणी करायचं काय महाराज. ही मॅटर कोर्टामध्ये गेला. कोर्टानं सांगितलं काहीच करू नका, त्या बापाला उंबऱ्यामध्ये झोपवा. एकानं कालवंदन, एकानं बाजी द्या, एकानं कालवंदन, एकानं भाकरी द्या, एकानं हातरायचं, एकानं पांघरायचं द्या. म्हणलं जमतंय, काय अडचण नाही. अरे कुत्र्यासारखा हाल करून जर तुम्ही तुमच्या आई वडिलाला जर जपत असाल आणि त्यांचा तळतलाट लागल्यावर, मग एका मिनिटात तुमची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. का ते तळतलाट आहे महाराज. आणि कर्म करत असताना चांगलं करत जा. आलंय कीर्तन संपत आता. महाशिवरात्रीचा पर्वकाळ मोठा आहे महाराज. जाता जाता एक विनंती करून जातो, कर्म चांगलं करत जा. तुम्हाला वाटत असं ना आम्ही अंधार केलेलं कर्म कोणाला माहिती नाही, ग बस. ही बोले बाबा आहे, बोले बाबा पशी असली शायनिंग जमत नाही. तुम्हाला वाटत असं ना अंधारात आम्ही इकडं अंधारात आमक करतो तमक करतो, आम्ही अंधारामध्ये एखाद्याचा बांध करतो, ग बस. अरे बांध करतो म्हणजे तू काय असं मिलिटरीवरती देवा लावतो, तू काय असं लढतो. आणि तुमच्याकडे ती माहिती असेल नसेल, बांध करून करून उत्तम महाराज किती करतात बरी. बस हात वर येणे करी किती करतात, 4 बोट. तुम्हाला अनुभव कमी दिसतो, येत बरं करत्यान, हात बर करत्यान. गायक बाबा लय झालं तर वाव बन चेअरमन. आणि त्याच्यात जर ते कोरण्यामध्ये जर लईच PhD केली असेल तर 2 वाप, फायनल 2 वाप. ऐका गड्या, एखाद्याचा बांध करून 2 वाप वाढवून तुम्हाला 2 गोण्या धान्य जास्त होईल. 2 गोण्या जास्त झाल्यानंतर, 2 गोण्या धान्याच्या जास्त झाल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल, हो आनंद भेटेल. पण ते ज्याच्या रानातून भेटलंय, त्या शेतकऱ्याचा, त्या शेजाऱ्याचा जर तळतलाट जर तुम्हाला लागला तर तुमच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा वाईट तळतलाट आहे, इतका खतरनाक आहे. म्हणून लोक उगा पूर्वीची लोक म्हणत नव्हती खिशामध्ये लाखोचा खळखळाट असावं, पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावं. तळतळाट कधी कोणाचा घेऊ नका. वारकरी संप्रदायाची सेवा करा, भगवान भोले बाबाची सेवा करा, मारुतीरायाची सेवा करा, दत्तात्रय भगवंताची सेवा करा, कोणाचीही सेवा करा, निष्ठेने करा. भगवान तुमचं कोट कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ही सेवेची ताकद आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळालं नाही तर माझे शांती ब्रह्मनाथ महाराज इतकं गोड वर्णन करतात. एवढं सांगून जर तुम्हाला भजन करता येत नाही, सेवा करता येत नाही, नीट संसार करता येत नाही, नीट परमार्थ करता येत नाही, ज्या वेळेला तुम्हाला काळ नेण्याकरता येईल मग त्यावेळेला तुम्हाला कळेल कसं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शरण शेवटी बा काल बांधून नेईन, शरण शेवटी बा, शरण शेवटी बा काल बांधून नेईन, शरण शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजारीन, एका जनार्दनी आमचे काय बाजारीन, एका जनार्दनी आमचे काय बाजारीन, एका जनार्दनी आमचे काय बाजारीन. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली बोले का पिंगळा महाद्वारे, महाद्वारी बोली बोली बोले पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली बोले पिंगळा महाद्वारी. काल रात्री तळपत होत त्याच्या रूपाचं ऊन, आजीच देखणी होती का मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मंदिर, अशा राजाच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर, अशा राजाच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान, अशा राजाच्या पुतळ्यापाशी अजून झुकती
जाता जाता इथं आल्यानंतर काही जणांनी कपाळाला भंडारा लावलाय. देवस्थान जवळ आहे का? कपाळाला भंडारा लावला. जाता जाता तुमच्यासाठी एक गीत म्हणून जातो मोकळ्या मनानं. आज महापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आज महापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झंझ ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झंझ ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. मला बाई दिसती पांढरे दिसती पांढरे बाळू मामाची मेंढर दिसती पांढरे बाळू मामाची मेंढर. हो रे हो रे हो रे हो रे हो. सेवाच करायची, निष्काम पद्धतीने सेवा करा. आणि बोले बाबाची सेवा करत असताना निष्काम पद्धतीने सेवा करा. आणि सेवा करायची, भजन करायचं. कसं करायचं? असं मोकळ्या मनाने हात वर घ्यायचं. पुरुष वर्ग माता मला मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला असं असं हे ऐसा करणे का ऊपर. अरे तुम्हाला काही इंग्लिश मध्ये सांगू का? आता मी इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगितलं असतं पण ते तुम्हाला कळत नाही. हा घ्या असं मोकळ्या मनाने हात वर. एक मिनिट थांबा, मी कॅमेरा लावून देतो. एक साथ टाळी वाजवायची बरं का. या की दादा तुम्ही इकडे या, बघू द्या जरा परिसराला आपल्या. एक साथ अशी एक साथ टाळी वाजवायची. माझ्या टाळी बरोबर तुमची टाळी वाजली पाहिजे गड्या एक साथ. आणि भजन करायचंय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. एक साथ टाळी वाजवा. ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय.